अरे मी काय म्हणतो, चाल बरं तू उठ बर रस्त्यातून. जाऊ दे त्याले कलटू दे जाऊ दे मोकळा करणं. कुठं भांडणं गिणणं करतं ते का? सगळे सगळे भाऊ आले का? एकाच मायच्या पोटातून आले भांडणं करून राहिले तुम्ही का वावरासाठी? अभिले का लोकायले भाऊ नसते तरी का? मी पाय भरले का? एकटाच सोटमे हाव. 100 एकर माय एकटाच नावाने आहे, मला भाऊच नाही. बरं झालं म्हणा तरी, म्हणजे कसं आहे 50-50 एकर आलं असतं नाही तर. पण मी काय म्हणतो, भाऊ भाऊ भांडणं नका करत जाऊ ना. अरे काय राजा पाटील साहेब, आता मला सांगा, मी साध्या भोड्या मनानं इथं सावलीत झोपलो होतो. आता हे याच्या वावरात नागरटी चालू होती, त्या धडकन मा अंगावर ट्रॅक्टर आणला ना, आणि मा भाऊ म्हणते घाल म्हणते त्याच्या अंगावर, मेलं तर मेलं म्हणते, बरं म्हणते. मग आता मला सांगा, मी मस्त सावलीत झोपेलो होतो ना, माझ्या अंगावर ट्रॅक्टर आणायची काही गरज होती का? तरी मी पलटूच देऊ यायला ट्रॅक्टर, लहान नाही झाली मग यायची. च्या माय बिनलंच खोटं बोलते बेले काही, म्हणजे उमेदपेक्षा जास्ती खोटं बोलते ना लेखाचं. सालं लेखाचं मारून टाका वाटवायला यायला तर मला आता. एवढं खोटं नसते ना गड्या, म्हणजे मावर आणते काय काजून बा हे उलटं करून. हां हां हां, म्हणजे तू झोपेल होता नाही सावलीत नाही, म्हणजे आम्ही पागा इथं. हां अरे बे काय खोटा बोलू राहिले का? त्यानं जेव्हा ट्रॅक्टर टाकला तेव्हा वावरात तवा आला ना तू, ट्रॅक्टर पुढे झोपतो म्हणस ना, किती खोटा बोलू राहिला. एवढं नसते रे लेका. सांगा ओ वहिनी, ओ वहिनी सांगा ना तुम्हीच. नाही बापा आपल्याला काय माहीत नाही, त्याने मला सांगितलं होतं मागा ट्रॅक्टरला तवा आम्ही घरून आली, मला काय माहिती, मी वावरात थोडी नव्हती. बापा बापा बापा, म्हणजे नवरा तर हायच आहे, बायको त्यापेक्षा डबल पलटी आहे लेकाची. अरे बाप रे. बरं जाऊ दे ना, जे काय झालं असेल अंगावर आणलं असेल काय असेल ते जाऊ दे ना. तिकडे लागलं नाही ना तुला कुठे, मग काय एवढं जाऊ दे ना. तुझ्याच भावाच्या वावर आहे, तुझ्याच भावाच्या वावरात ट्रॅक्टर गेला का काय एवढं लांबलं उरल, जाऊ दे ना. अरे हो तुमचं बराबर आहे हो पाटील साहेब, काही झालं तर नाही, पण कशानं काही झालं असतं तर मग माझ्या लेकरा बायाकडे कोण पाहिलं असतं बावा. हां माझ्या चांगला तुटला असतं तर कोण कमावून आणाव, घरी बसून खाऊ घालावं मले. हां का तुम्ही आणून देतो ते पैसे, का हे आणून देणार होता मग मला खाले? काय राजा काय बोलता हो तुम्ही. मी काय म्हणतो सरपंच, काय ते करावं लवकर, नाही मी खरंच ट्रॅक्टर घालीन आता याच्या अंगावर. मी काय म्हणतो शिवलाल, जाऊ दे ना बरं, काही झालं नाही तुले. मारू दे त्याले, 4-5 तासच राहिले, पंजी मारू दे पलटू दे बा. माया वावरात बाकीच्या ज्या पंच राहिल्या ना, माया डॉक्टर मोकळ्या होते. काऊन तू टाइमपास करू राहिले का? दिवस घालतं काय अजून बा इथंच. आमचे कामधंदे राहिले ना, जा लागते तिकडे अजून गेले तालुक्याला जायचं आहे, काम आहे. अरे सरपंच तुमचा ट्रॅक्टर आहे म्हणून मुक बसलो, नाही तर रिपोर्ट दिला असं ट्रॅक्टरवाल्याच्या नावानं. मग डायरेक्ट अंगावर घालून राहिला म्हणून राहिलो, ट्रॅक्टर रिपोर्ट दिला असं डायरेक्ट अंदाज टाकला असं ट्रॅक्टर तुमचा आहे म्हणून मुक बसलो मी, नाही तर पा उलट डोक्यावर बसलो. अरे तुमचं सगळं बराबर आहे राजा, पण माया जीवावर बितलं त्याचं काय? मग माया जीवाची भरपाई कोण करून देईन हो? हा मेलो गेलो असतो तर काय करता राजा? अबे तुले धक्का नाही लागला ना लेका, तू तर लयच डोक्यावर बसू राहिला. नाही तर नाही तुले काय सांगू राहिले का शब्दात समजून नाही राहिलं का? नाही तर माझ्यासोबत ना हे आहे म्हटलं बाबू, तू या सरकार आहे ह्याकडा जाऊ नको म्हटलं तू, नाही तर मी तू हाव मग पाहिजे बरं ना. थांब ना बे तू, यंदाचं हे तर येऊ दे सरपंचाचं, तेव्हा सांगतो तुला काय पाला पळणं असते ते. सध्या घे तू बाबू, तू सरपंच आहेस म्हणून हवा मारून घे तू, नंतर सांगतो तुला. अरे तसं नाही ना सरपंच, पण तुम्हीच सांगा ना राजा, कशानं काही झालं असतं तर कोणा भरपाई करून दिली असती? अरे मी काय म्हणतो, कशानं काही झालं असतं तर ना, काही झालं नाही ना, मग काऊन तू शिल्लक हेकडपणा करू राहिला? माणूस की सरक आणि सरक, नाही तर मग त्याला खरंच ट्रॅक्टर घाला लावीन अंगावर. तुम्ही सांगा फक्त सरपंच, जर नाही याले मातीत दाबलं ना, खुडपून टाकलं ना, असे पंजीत घालतो याले, मातीतच घालतो शिवलेले काय ज्यानं मायानं दिला गुराला. तुम्ही सांगा फक्त, जर नाही याले खुडपून टाकलं मातीत नाही ना, तर मग काय म्हटलं म्हणा भाऊ. अरे उकटा उकट, शांततेत बस बस, आपल्याला काही मारपीट नाही करायची तर शांततेत. नाही फक्त सांगा तुम्ही, मग सांगतो याले काय असते ते. तुले तर मग पाहून घेईन रे मी, तू आता माझ्यासोबत आता डायरेक्ट नजरेत बसला तू माया. थांब थांब थांब, तुले नंतर पाहिन मी, आता नाही. अरे मी काय म्हणतो, काय नंतर पाहिजे आता पाहिजे ते का? भांडणं करताले का गावातल्या गावात? कसं रे का शोभते तुम्हाला अशी भांडणं करायला का वावरासाठी धुऱ्यासाठी? अरे काय लेका. मग पाटील साहेब तुम्ही हा म्हणून मी मानू राहिलो, नाही तर यायला सगळ्याला सारखं केलं असतं म्हटलं, सरपंच सोडून बाकी. काय सांगू राहिला का तू? थांब ना तू. चाल उठ मग, चाल होय मोकळ्या घराकडे होय, चाल उठ. नाही माया मानसिक संतुलन बिघडलं रासक, तुमच्या याच्या कल्ल्यानं मला जरासा त्रास झाला, मला काही ना काही खर्च पाहिजे दवाखान्यासाठी. कायचा त्रास झाला तुला? मानसिक त्रास दिलाच नाही आम्ही, काही नाही देऊ का सांग बाबू? हां रूमनच घालीन पाठीत नाही. आपल्याला खर्चा पाण्याला 2000 रुपये पाहिजे, मानसिक त्रास झाला दवाखान्यात जावं लागते बाबा, जमतच नाही ते. मी काय म्हणतो, घरी येतो संध्याकाळी, मी देऊन 2000. चालू आहे बरोबर, त्याला करू दे त्याची कामं बावा, जाऊ दे ट्रॅक्टरले. तू बसला का 2000 रुपयासाठी? येतो संध्याकाळी घरी, मी देतो. थांब ना तू, आता तुझ्या काटाच काढतो रे, नजरेत बसला ना तू. थांब 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 थांब, जाशील कुठं बाबू आता? झालंय कामं पडते तुझे, थांब तू. चला घरी चला, झालं काम आता. येतो पाटील साहेब,
येतो मग संध्याकाळी येतो बराबर पैसे घ्यायला. हे काय उकंडा लवकर लवकर हा न चाल बरं दुसऱ्याच्या वावरातले का बसला सारा दिवस गेला इथं हटले का या शिवल्याच्यानं लवकर लवकर सपसप हान आणि चाल दुसऱ्याकडे ये. बरं बरं लवकर हाणतो आणि येतो मग. का राजा खतरनाक काम आहे होत्या शिवल्याचं. म्हणजे राजा फुकटचे 2000 घेतले ना घेणं नाही देणं नाही काही नाही काही नाही 2000 गेले फालतू आता त्या बारा साहेबाचे काय. अरे बा लयच बेकार काम आहे आता काय सांगा तुले. बरं आता सांगत बसलो तर दिवस खतम नाही होत. पण जाऊ दे आता नशिबात आपलं नशीब खराब आपलाच भाऊ आहे जाऊ दे आता. नाही आपल्या वाटी गेलं ते माया मी तर सोडत नाही राजा. तुम्हाला आता सांगून देऊ माया वाटी गेलं आता मी काही ना काही त्याचा काटा काढतो. आपल्याला तेच तर पटत नाही राजा मग. हो काय करायचं ते करतो बा तू जाऊ दे आता मारे लवकर आणि चाल मोकळ कर मला भूक लागली बाबा. किती वाजले 12-1 उराला चाल लवकर.